शासनाने नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे। त्यांच्या आरोग्याला जो धोका होतो निर्माण होतोय याला कारणीभूत शासन राहणार आहे। आम्हाला शासन प्रतिसाद पूर्णपणे देत नाही आहे। लहान पोरांच्या आरोग्याविषयी धोका निर्माण झाला आहे। केमिकल युक्त पाणी रामेश्वर कॉलनी परिसरातून जात आहे, तरी शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी। आज जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्याचं कारण असं आहे की प्रांत साहेब यांच्याकडे रामेश्वर कॉलनी येथील MIDCतून येणारं केमिकलयुक्त जे पाणी आहे, ज्या पाण्यामुळे नागरिकांच्या जीवास जो धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यात मुलांच्या जीवनाची खेळ म्हणजे नागरिकांच्या जीवनाची खेळ चालू आहे। आणि प्रशासनाने माननीय प्रांताधिकारी महोदय यांनी 6/3/2025ला तो निकाली निघालेला आहे। आणि निकाल निघून सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आहे हे कुठेतरी त्या गोष्टीला बगल देत आहेत आणि निकालाचं आल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत कारवाई होत नाही आहे। आणि कोणत्या म्हणजे राजकीय दबावापोटी ते काम थांबलेलं आहे, कारण त्यांच्याकडे कलेक्टर प्रांत साहेबांनी जर आदेश दिला आहे तर मग याला जबाबदार कोण, की ते पाणी जर बंद जर न झाल्यास याला सर्वस्व जबाबदार हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माननीय करण सिंग राजपूत हे असतील। आणि उद्या जर काही दुर्घटना घडल्यास 6/3/2025 रोजी जो निर्णय निघालेला आहे प्रांत साहेबांकडनं, याच्यात स्पष्ट उल्लेख आहे की बुवा ते केमिकलयुक्त पाणी हे रहिवासी एरियातून बंद व्हावं। पण जर नाही बंद झालं आणि जर त्या पाण्यामुळे उद्या जर काही दुर्घटना घडली, याला आपलं प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी माननीय करण सिंग राजपूत साहेब हे जबाबदार राहतील। कारण त्यांच्याकडनं पत्रव्यवहार करून सुद्धा अद्यापित कोणतीही कारवाई झाली नाही। उद्या जर लहान मुलांचं काही दुर्घटना घडली किंवा मोठ्या घराचं काही उचित प्रकार जर झाला तर याला सर्वस्व जबाबदार करण सिंग राजपूत हे असतील। गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।